राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप मंथन करणार। पुढील आठवड्यात भाजपची मंथन बैठक। राज्यातील 20 वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। आज मुख्यमंत्री शिंदे विदर्भ दौऱ्यावर, तर 547 कोटींच्या कामांचं भूमिपूजन करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। नवी दिल्लीत साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी घेतली केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट। साखरेच्या एमएसपी संदर्भात चर्चा। विधानसभेला 30 ते 35 जागा लढणार, राजू शेट्टींची घोषणा। आमदार रोहित पवार आज राज्यपाल रमेश बैस यांची घेणार भेट। शेतकरी विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांबाबत भेटून निवेदन देणार। जळगावात विधानसभेच्या सर्व 11 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणार। बैठकीत गिरीश महाजनांचा निर्धार। मुंबईतल्या नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा, अनिल परबांची मागणी। तर अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे केलं सादर। नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मनसेचा मोर्चा। 10वीच्या विद्यार्थ्यांसह मनसेचा मोर्चा। एप्रिलमध्ये वर्ग सुरू होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळाली नसल्यामुळे मनसे आक्रमक। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना इंद्रायणी नदी फेसाळली। वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष, वारकऱ्यांचाही संताप। पुढचे 3 दिवस कोकणासह राज्यात पावसाचा इशारा, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातल्या 2 पोलिसांचं निलंबन, तर ठाण्यातल्या 2 बीट मार्शल्सचं सुद्धा निलंबन। हॉटेलमधल्या पार्टी प्रकरणी कारवाई।